नमस्कार, मी श्रावणी कदम. पुणे दर्पण न्यूजमध्ये आपले स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातील महाविकास आघाडी सरकार त्यांच्याच वजनाने पडेल. खासदार गिरीश बापट यांचा टोला. मी नामदार होण्यासाठी निवडणूक लढवत नाही तर प्रश्न सोडवण्यासाठी लढवत आहे. मनसे उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांचं मत. पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानीचा पाठिंबा. पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळत केलं आंदोलन. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्याच वजनामुळे पडेल असे मत पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. खासदार गिरीश बापट यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी अनेक विषयांवर भाष्य देखील केले. राज्यातील महाआघाडी सरकार कोरोनाची महासाथ हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून महापूर, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असून आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही, हे त्यांच्याच वजनाने पडेल असं बापट म्हणाले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या गोष्टीचा फायदा भाजप मित्रपक्षाला होणार असून आमचे उमेदवार निवडून येतील. या निवडणुकीच्या निकालामधून महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्व आणि राज्य सरकार बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल अशा शब्दात महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला. एक तर सर्वप्रथम मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की पदवीधर पश्चिम महाराष्ट्र आणि शिक्षक पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही जागा पवार आणि देशमुख आमचे उमेदवार आहेत. या चांगल्या मताने फरकाने आम्ही जिंकणार आहोत. त्याचं कारण असं आहे की नवीन यादी झाली, जुनी यादी रद्द होते आणि एक मजबूत पक्ष संघटन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंदणीचा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम हा आम्ही केला. ह्यामध्ये नोंदणी होत असताना ही करून घेणं थोडं जिकरीचं असतं, कारण आधार कार्ड, पदवीधर पास झाल्याचं दाखला, मार्कशीट या सगळ्या गोष्टी एकत्र करून तिकडे द्यायच्या असतात. पण कार्यकर्त्यांनी चिकाटीने प्रयत्न करून जवळजवळ 3.5 लाख मतदारांची नोंदणी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली. शिक्षकांचीही नोंदणी केली. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणावर लोकांची नाराजी आहे. ज्या पद्धतीनं कोरोना हाताळल्या गेलं, ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस, पूर स्थिती, शेतीचं नुकसान हे विषय हाताळल्या गेले, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था, शासनाची निर्णय न घेण्याची पद्धत, निर्णय घेतले तरी अत्यंत तुटपुंजी अशी मदत आणि समन्वयाचा अभाव, यामुळे महाराष्ट्रातली जनता आघाडी सरकारवर नाराज आहे. एक स्टेटमेंट एक मंत्री देतो, त्याच्या विरुद्ध किंवा काउंटर दुसरा मंत्री उत्तर देतो. म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज असेल, केंद्राकडून मिळालेली मदत असेल आणि स्थानिक पातळीवरचं व्यवस्थापन असेल, या सगळ्यामध्ये आत्ताचं आघाडी सरकार हे नापास आहे. आणि म्हणून ही पहिली संधी आहे की सार्वत्रिक निवडणूक नसली तरी मोठ्या प्रमाणावर पदवीधर, काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक, मला वाटतं समाजातल्या असंतोषाचं प्रतिबिंब हे या निवडणुकीमध्ये उमटणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष हे सरकार पाडण्याकरता उत्सुक नाही आहेत.
ते आपोआप आपल्या वजनानेच पडणार आहे. मी नामदार होण्यासाठी आमदार होत नाही, तर त्यांच्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणुका लढत आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मला खात्री आहे प्रश्न सोडवणाऱ्याला पदवीधर आमदार करतील. त्यामुळे 3 तारखेला माझ्या विजयाचा झेंडा रोवलेला असेल, असे मत पुणे पदवीधर निवडणुकीचे मनसे उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत, तर शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच पदवीधर निवडणूक लढवत असून पुणे पदवीधर मतदारसंघातून रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे पदवीधर निवडणुकीत यंदा चोरस पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत खऱ्या पदवीधरांच्या रांगा लागल्या आहेत. आतापर्यंतची ही निवडणूक दुर्लक्षित निवडणूक झाली होती. जो तो पक्ष आपल्या पदाधिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत होता, पण यंदाच्या निवडणुकीत खऱ्या पदवीधरांनी रंग आणला आहे. आज जे पदवीधर मतदान करतील ते स्वतःच्या दुर्लक्षित प्रश्नांसाठी मतदान करतील, असं मत यावेळी रुपाली पाटील यांनी व्यक्त केलंय. विधानसभा आणि पदवीधर निवडणुकीत फरक आहे. पदवीधरमध्ये 5 जिल्ह्यातील पदवीधर मतदान करतात. यंदा पदवीधर निवडणुकीत जास्त प्रमाणात नोंदणी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीला मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान होईल अशी अपेक्षा रुपाली पाटील यांनी व्यक्त केली आहे. याआधी या निवडणुकीत पदवीधरांना माहिती नव्हतं की आपल्या प्रश्नासाठी पण लढणारा एक आमदार असतो, पण आता पदवीधरांना कळलं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पदवीधर नोंदणी करतील आणि मला अपेक्षा आहे की ही नोंदणी पुढच्या वेळेस 10 लाखापर्यंत होईल, असंही रुपाली पाटील यांनी म्हटलंय. पदवीधर निवडणूक, पुणे पदवीधर निवडणूक असो किंवा पदवीधर निवडणूक जी आता सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे, आत्तापर्यंतची ही दुर्लक्षित निवडणूक होती. प्रत्येक पक्ष आपला जो पदाधिकारी असेल त्याचा पुनर्वसनासाठी याचा वापर करत होता, परंतु प्रथमच यावेळी या पदवीधर निवडणुकीमध्ये खऱ्या पदवीधरांचा रंग आलेला आहे. कारण का आज तुम्हाला पदवीधर जे मतदान करताना दिसतील ते स्वतःचा दुर्लक्षित झालेले प्रश्न मार्गी लागणार आणि त्याला उमेदवार करणार. म्हणून आज एवढी गर्दी कोरोनाच्या काळातही मी आज लाईनीमध्ये राहून, म्हणजे मी 9ला मतदानाला गेले, 9:30 ते 9:25ला मी बाहेर मतदान करून आले. अशा पद्धतीने प्रत्येक पदवीधर शून्य उच्च शिक्षित हा मतदानासाठी बाहेर पडत आहे, जो आधी पडत नव्हता. कारण का त्या पदवीधरचं महत्त्व किंवा जो काही उमेदवार होता तो राजकीय असायचा, प्रश्नांशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं. परंतु आता या निवडणुकीला चित्र वेगळं दिसतंय. अनेक पदवीधर तरुण असो की ज्यांची 20-20, 15-15 वर्ष जे मतदान करत आहेत ते आज तुम्हाला नक्की बाहेर पडताना दिसतं. विधानसभा आणि पदवीधर निवडणूक ही कम्प्लिटली वेगळी आहे. विधानसभामध्ये तो ठराविक विधानसभेचं क्षेत्र असतं. याच्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली आहे ती 4,28,000 मतदार नोंदणीचे मतदार इथं येऊन नोंदणी करतात. विधानसभेला एका मतदारसंघाची 3, 3.5, 2 लाख अशी असते. ही 5 जिल्ह्याची मिळून 4,28,000 आहे. त्याच्यामुळे लोक याआधी दुर्लक्षित करत होते मतदान करताना, कारण का प्रश्न सुटत नव्हते. परंतु मागच्या सरासरीपेक्षा यावेळीचं मतदान तुम्हाला नक्कीच जास्त झालेलं दिसेल, कारण का नोंदण्याही लोकांनी स्वतःहून ऑनलाईन पद्धतीने जास्त केलेल्या आहेत. मी सांगितलं की मी नामदार होण्यासाठी आमदार होत नाही आहे, तर पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडणुकीत उतरलेली आहे. आणि मला जेवढा लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे, पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. नक्कीच प्रश्न सोडवणाऱ्याला पदवीधर मतदान दिल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. तीच खात्री घेऊन माझा विजयाचा झेंडा 3 तारखेला रोवलेला असेल, कारण का प्रश्न पदवीधरांच्या भवितव्याचा आहे. पुणे पदवीधर व शिक्षण मतदारसंघातून मतदानासाठी पुण्यात सकाळी 8 वाजल्यापासून मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. पुण्यातील सप महाविद्यालय, अहिल्यादेवी शाळा, हुतात्मा बाबूगेनू शाळेबाहेर मतदारांची रांग लागली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बाबूगेनू शाळा बिबवेवाडी गावठाणामध्ये असल्याने मतदारांसाठी रस्ता बंद केला होता. राज्यात युती तुटून पहिली निवडणूक असल्याने भाजप आणि शिवसेना युतीवेळी नेहमी एकत्र दिसणारे कार्यकर्ते आज मात्र आमनेसामने दिसत होते. त्यामुळे प्रथमच पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र होते. सप महाविद्यालयातील मतदान केंद्रांवर अनेक मतदान येत होते, पण काही जणांचे मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. सप महाविद्यालयाच्या मतदान केंद्रांवर 92 वर्षाचे आजोबा
परशुराम कमलाकर जोशी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। गेल्या 6 महिन्यात घराच्या बाहेर पडले नसून आज फक्त निवडणुकीसाठी ते बाहेर पडले। दिल्लीमध्ये गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांनी शेतकरी कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे। दिल्लीमध्ये गेल्या 6 दिवसांपासून शेतकरी बांधवांनी शेतमालाच्या विषयी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्याविरोधात जनआंदोलन उभारले आहे। गेल्या 5 दिवसांपासून कुणीही त्याची दखल घेतलेली नाही। दिलेले आश्वासन कुठेही पाळले जात नाही। उलट हे सरकार शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करत आहे। शेतकऱ्यांनी पुकारलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेत नाही। उलट शेतकरी व शेतकऱ्यांच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे आणि शेतकऱ्यांनाच घरचा आयात दिला जात आहे। मोदी सरकारने जो कायदा आणला आहे तो शेतकरी विरोधी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या जनआंदोलनाला पाठिंबा देतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर यांनी व्यक्त केले आहे। यावेळी आंदोलकांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भारत देशाचे पंतप्रधान मोदी सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। गेले 5 दिवस दिल्ली येथे जवळजवळ लाखो शेतकरी केंद्र सरकारने जो कायदा केलेला सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात त्या कायद्याच्या बाबतीत पुनर्विचार होऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे, परंतु ह्याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतंय। आणि विशेषतः आज 6वा दिवस आहे, लाखो शेतकरी तिथं थंडी गाठ्यामध्ये या कायद्याच्या विरोधात विचारविनिमय व्हावा म्हणून अपेक्षेने बसलेले आहेत, परंतु मोदी सरकारचे एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी आमच्या ह्या शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेला नाही। कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी मोदी सरकारचा आम्ही त्या ठिकाणी पुतळा जाळून त्यांचा निषेध केलेला आहे। अनेक वेळा मोदी सरकारने आज ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत चाललेलं आहे आणि लोकांच्यामध्ये संभ्रम करतायत। शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे नेते त्याच्यामध्ये सरकारचं संभ्रम करतात, शेतकऱ्यांचं संभ्रम करतात। असाच घरचा म्हणजे उलटा आहेर आमचा शेतकऱ्याला दिला जातोय आणि वास्तविक पाहता ज्या पद्धतीनं हा कायदा केलेला आहे, हा कायदा आमच्या शेतकऱ्याला पुनश्च एकदा परत देशोधडीला लावणारा आहे। म्हणूनसाठी आम्ही या ठिकाणी दिल्लीमध्ये जे आमचे शेतकरी बांधव हरियाणा, पंजाब, दिल्लीमधील इतर राज्यातील अनेक शेतकरी, लाखो शेतकरी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा पाठिंबा म्हणून माननीय राजू शेट्टी साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। महिलांना डावलणारा, कमी लेखणारा देश कधीही सशक्त समर्थ बनू शकत नाही। त्यामुळे आपल्याला या चुका सुधारणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केलंय। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे अरुणाचल प्रदेश येथील सामाजिक कार्यकर्त्या जया तासुंग मोयोंग यांना देवधर यांच्या हस्ते बाया कर्वे पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, कार्याध्यक्ष प्रमोद गोरे, उपकार्याध्यक्ष प्राध्यापक एन डी पाटील, सचिव डॉक्टर PVS शास्त्री, व्यवस्थापक मंडळ सदस्य विद्या देशपांडे व विद्या कुलकर्णी, पुरस्कार निवड समिती सदस्य अंजली देशपांडे आदी उपस्थित होते। भारतीय संस्कृती महिलांची पूजा करणारी, त्यांना माता देवी मानणारी आहे। प्राचीन भारतातील संस्कृतीने महिलांवर बंधने आणली नाहीत, तर पुरुषांना संयम शिकवला। मात्र काही आक्रमणे आणि आपल्या चुकांमुळे स्त्रियांना दुय्यम मानले गेले, वागवले गेले। आता ही परिस्थिती बदलली आहे। स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे। जया तासुंग मोयोंग या अरुणाचल प्रदेशात आपल्या संस्कृती रक्षणासाठी आणि अंमली पदार्थांच्या विरोधात लढत आहेत। त्याच समस्या महाराष्ट्रातही आहेत, त्यासाठी येथील महिलांनीही लढायला हवे, असे देवधर म्हणाले। जनतेने ठरवले तर अंमली पदार्थाचा व्यापार सहज थांबेल, असंही ते म्हणाले। आमची मुली अंमली पदार्थाच्या आहारी जात आहेत, यातून काहींचे बळी गेले आहेत। या दुःखातून एकत्र येऊन आईच्या भावनेतून आम्ही महिलांची संघटना उभारली। आमच्यासाठी आमची मुलीच सर्वात अमूल्य आहेत।
त्यांना अंमली पदार्थाचे व्यसन लावणाऱ्यांचे अड्डे व्यवसाय बंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ड्रग माफिया कितीही सशक्त असले तरी आम्ही त्यांच्या विरोधात लढू, असे जया यांनी सांगितले. आमची मुले आमच्या संस्कृतीपासून दूर जाऊ नयेत हाच आमचा प्रयत्न आहे. जात, धर्म, भाषा, पंथ असा भेद न करता आम्ही संघटनेचे काम करतो. आमच्यावर टीका होते, धमक्या दिल्या जातात, पण न डगमगता आमचे काम सुरू आहे. या पुरस्काराचा निधी संघटनेच्या कार्यासाठीच वापरला जाईल, असे जया म्हणाल्या. अरे रुकमंगत कठी है, लेकिन 5000 साल से इदू मिश्मी जनजाति के मर्दों का जो हेयर स्टाइल है वो हेयर स्टाइल है. 5000 साल से हम रुक्मिणी की संतान है. अब अगर रुक्मिणी की संतान, रुक्मिणी का अरुणाचल प्रदेश अगर चाइना कहता है उनका है, तो फिर प्रॉब्लम क्या है? सारा चाइना हमारा है. उस समय तो कोई था नहीं ये दमदार कहने वाला, लेकिन अब देश का प्रधानमंत्री दमदार आदमी बैठा हुआ है. किसी की जरूरत है कि 1 इंच भूमि पर भी कोई अपना दुस्साहस करे, दखलंदाजी कर दे. और अरुणाचल प्रदेश में आज आपने सुना जितने बेहतरीन ढंग से जया जी ने हिंदी में भाषण दिया, इसका भी एक कारण है, आप सबको पता होना चाहिए. अरुणाचल प्रदेश पहले नेफा था, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजेंसी, और नेफा के लेफ्टिनेंट गवर्नर हुआ करते थे, वो तमिलनाडु के थे, उनका नाम था राजा. उन्होंने पहचाना कि अरुणाचल प्रदेश में इतनी जनजातियां हैं, इनको आपस में कम्युनिकेट करने के लिए एक भाषा होनी चाहिए. और तमिल गवर्नर ने वहां पर हिंदी भाषा को अनिवार्य किया. अरुणाचल प्रदेश की राज्य भाषा अनेक वर्ष हिंदी थी, और हिंदी अनिवार्य करने के कारण आज नॉर्थ ईस्ट के बाकी 7 राज्यों में से 6 राज्यों में हिंदी बहुत कम बोली जाती है, समझी जाती है. और सबसे ज्यादा फ्लुएंट इन हिंदी यह अरुणाचल प्रदेश के लोगों की है. ये 45 जनजातीय के लोग एक दूसरे के सामने आते हैं ना, सब हिंदी बात करते हैं. ये आदि, आपातानी, मिश्मी, कितने सारे आपकी जनजातियां हैं, वो सारे सामने आते हैं, हिंदी बात करती है. वो किरेन रिजिजू तापिर गांव वगैरह पार्टी में बात करते समय अचानक ऐसा हिंदी शब्द बोल जाते हैं कि हमने भी वो हिंदी शब्द नहीं सुना होता है. वो तो बचपन से हिंदी पढ़े लिखे, इसलिए शी कैन स्पीक हिंदी वेरी वेल. लेकिन यहीं पर आप नागालैंड, मेघालय के किसी को बुलाएंगे, मणिपुर के किसी को बुलाएंगे, तो उनका हिंदी मतलब वो बोलना ही बहुत मुश्किल हो जाएगा उनके लिए. एक तमिल गवर्नर, और वो तमिल गवर्नर जब ये कर रहा था तब तमिलनाडु में हिंदी का विरोध, जोरदार विरोध चल रहा था. तो राष्ट्रवादी लोग सब समाजों में है, और एक व्यक्ति सही निर्णय लेता है तो उसका कितना दूरगामी परिणाम होता है, ये आप सब लोगों ने अरुणाचल प्रदेश में हिंदी सिखाने का लाभ. और इसका परिणाम क्या हुआ मैं बताऊं. नॉर्थ ईस्ट में सबसे कम आतंकवाद, सबसे कम सेपरेटिज्म, सबसे कम देशद्रोह सालों तक अगर किसी राज्य में रहा तो वो जय हिंद रहने के कारण, देश का जज्बा रहने के कारण वहां पर सेपरेटिज्म नहीं आ सका, भारत के विरोधी नहीं हो सके. और उसमें और एक चीज वहां पर हुई, अरुणाचल प्रदेश में ईसाई मिशनरी सक्सेसफुल नहीं हुए मतांतरण करने में. पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदानाचा हक्क पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी बजावला व मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन केले आहे.
यावेळेस विशेष करून कोविडच्या अनुषंगानं विशेष खबरदारी आपण घेतोय. या 3000 कर्मचाऱ्यामध्ये पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अधिकाऱ्याव्यतिरिक्त प्रत्येक मतदान केंद्रावरती आरोग्य विभागाचे 2 कर्मचारी आहेत आणि आपल्या नेहमीच्या झोनल ऑफिसरच्या व्यतिरिक्त म्हणजे वैद्यकीय विभागाचे सुद्धा क्षेत्रीय अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत. आज सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार गेल्या 5 तासामध्ये घडले. अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे मतदान सुरू आहे. विशेष करून कोविडच्या अनुषंगानं प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण मास्क दिलेले आहेत, सॅनिटायझरचा वापर होतोय, त्याचप्रमाणे फेस शिल्ड जो कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि विशेष करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरची काळजी घेण्यात येते. मतदान हा लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा असा हक्क आणि कर्तव्य आहे असं मी समजतो. त्यामुळं मी जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मोठ्या संख्येने येऊन आपण मतदान करावं अशी मी विनंती करतो. या देशातील गोरगरिबांवर जेव्हा जेव्हा संकटाचे मळब आले तेव्हा तेव्हा त्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी आरोग्य सेना धावून गेली. हे काम करताना आरोग्य सैनिकांनी अनेक देशव्यापी मोहीम आखल्या आणि त्या मोहीम कष्ट, चिकाटी आणि समर्पण भावनेने तडीस नेल्या असे मत आरोग्य सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले आहे. मिशन कोरोना महासाथ 2020च्या पहिल्या टप्प्याच्या कार्य अहवालाचे प्रकाशन पत्रकार डॉक्टर शैलेश गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉक्टर अभिजित वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, प्राध्यापक डॉक्टर गीतांजली वैद्य, वर्षा गुप्ते, प्राध्यापक प्रमोद दळवी, जयश्री दळवी, वरदेंद्र कट्टी, संध्या बैरट, आशिष आजगावकर आदी उपस्थित होते. डॉक्टर अभिजित वैद्य म्हणाले की लडाख, काश्मीरपासून ते केरळपर्यंत जीवाची पर्वा न करता आरोग्य सैनिकांनी अनेक मोहिमा तडीस नेल्या. भारतीय समाजात अन्यायाचे संकट कोसळले तेव्हा विचारांची तलवार घेऊन त्या अन्यायावर प्रहार करण्यासाठी कशाचीही पर्वा न करता आरोग्य सेना पुढे सरसावली. आरोग्य सेना हा वैद्यकीय विश्वास आहे, तसाच तो या भारतवर्षाला एक भक्कम धाग्यात बांधणारा विचार आहे. आरोग्य सेना ही एक संघटना आहे, तशीच ती जनतेच्या हक्काची देखील चळवळ असल्याचं ते म्हणाले. कोविडच्या या संपूर्ण काळात आत्तापर्यंत आरोग्य सैनिकांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 85,000 कष्टकऱ्यांना स्वयंपाकघरे चालून जेवण पुरवले. शेकडो कुटुंबांना स्वयंपाकांची साधनं सामुग्री पोचवली. हे सर्व कार्य आरोग्य सेनेने हितचिंतकांच्या बळावर केले. याचबरोबर या कोविडच्या साथीच्या आड सरकारने त्यांचे आर्थिक अपयश दडवण्याचा प्रयत्न केला, त्याचाही विरोध आरोग्य सेना करीत राहील. डॉक्टर शैलेश गुजर म्हणाले की आरोग्य सेना ही अत्यंत निस्वार्थ भावनेने काम करणारी संघटना आहे. या संघटनेने त्यांच्या कार्याच्या जोरावर देश व्यापला आहे. या आरोग्य सेनेचे कार्य आणि विचार युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात आरोग्य सेनेच्या शाखा सुरू झाल्या पाहिजेत. जसा SM जोशी, लोकनेते भाई वैद्य यांच्यामुळं राजकीय व्यवस्थेवरचा आणि राजकीय नेतृत्वावरचा विश्वास लोकांचा टिकत गेला. ज्या सातत्यानं, ज्या निष्ठेनं, ज्या प्रेमानं आणि ज्या निरपेक्ष भावनेनं डॉक्टर शैलेश गुजरांनी आरोग्य सेनेच्या पाठीवर कौतुकाचा आपला पत्रकारितेचा हात कायम ठेवलेला आहे, त्याच्याबद्दल आरोग्य सेनेने राहावं तेवढं कृतज्ञता कधीच. विद्वेषाचा वणवा पेटला त्यावेळेला त्या अन्यायावर प्रहार करण्यासाठी आरोग्य सेना हातामध्ये तलवार घेऊन हातामध्ये सेवेची ज्योत आणि एका हातामध्ये अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची तलवार असं घेतलेली कदाचित आरोग्य सेना ही या देशामध्ये एकमेव संघटना असावी असं मला वाटतं. या देशाच्या इतिहासामध्ये अशा अनेक संघटना होऊन गेल्या, पण आजच्या वर्तमान काळामध्ये अशा संघटना खरोखरच अपवादानं शिल्लक राहिल्या. आरोग्य सेना हे एक विज्ञान आहे. आरोग्य सेना ही एक शास्त्रीय ज्ञानाची बैठक आहे, पण त्याचबरोबर आरोग्य सेना हा एक विचार आहे आणि आरोग्य सेना या देशाला बांधणारा एक विचार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण मानवतेला जोडणारा पण एक विचार.
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने केंद्र शासनाच्या माध्यमातून नुकतेच आयुर्वेदातील शल्य व शाल्यक्य तंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना कोणत्या शस्त्रक्रिया करता येतील यासंबंधी सुस्पष्टता देणारे राजपत्र प्रकाशित केले आहे। या राजपत्रामुळे गेल्या अनेक वर्षापासून विहित अभ्यासक्रमानुसार शिक्षणादरम्यान प्राप्त शिक्षणाच्या आधारावर शस्त्रक्रिया करणाऱ्या व शल्य व शालाक्य तंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या सेवेमधील कायदेशीर अडसर दूर झाला असून शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे व या राजपत्रामुळे ग्रामीण भागात कायद्याच्या चौकटीत विविध शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा कायदेशीर अधिकार अधिक अधोरेखित झाला असल्याने याकरता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक, केंद्रीय आयुष सचिव पद्मश्री वैद्य राजेशजी कोटेचा, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर जयंतराव देवपुराजी व त्यांचे तत्कालीन सर्व सहकारी यांचे हार्दिक आभार मानणे हे आमचे कर्तव्य आहे। या संदर्भात महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता यांनी जानेवारी 2019 मध्ये सदर राजपत्र प्रकाशित करण्याची पत्राद्वारे मागणी केली होती। त्याचप्रमाणे आयुर्वेद व्यासपीठद्वारे देखील सदर मागणी करण्यात आली होती। या मागणीची दखल घेत हे राजपत्र प्रकाशित करण्यात आल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता, सदस्य डॉक्टर सुनील आवारी, डॉक्टर बाळासाहेब हरपळे, डॉक्टर अनुपम शिंपी, परिषदेच्या कायदेविषयक उपसमितीचे सदस्य डॉक्टर मंदार रानडे, आयुर्वेद व्यासपीठचे डॉक्टर धनंजय कुलकर्णी, डॉक्टर समर्थ कोटस्थाने, BJAचे डॉक्टर सुहास जोशी, अस्तित्व परिषदेचे डॉक्टर असित अरगडे, तासचे डॉक्टर अभिजित आगरे, नस्यचे डॉक्टर विक्रांत पाटील, डॉक्टर सुकुमार सरदेशमुख, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनचे डॉक्टर अविनाश देवरे, डॉक्टर अरविंद मेहर, विश्व आयुर्वेदचे डॉक्टर अभय जमदाग्नी आदी उपस्थित होते। एका पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी काउन्सिलच्या वतीने मागणी केली होती की अशा प्रकारचं नोटिफिकेशन जे त्या ठिकाणी पब्लिश केलं पाहिजे हे काउन्सिलच्या वतीने, आणि आयुर्वेद व्यासपीठ नावाची जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा याच प्रकारची मागणी ही त्या ठिकाणी करण्यात आली होती। आणि मला असं वाटतं मागच्या 2 वर्षांपासून काउन्सिलच्या आणि विशेषतः आयुर्वेद व्यासपीठच्या पाठपुराव्यामुळे आज हे नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे। आणि फक्त कायद्यातल्या सायलेंट गोष्टीमुळे किंवा सुस्पष्टता नसल्यामुळे पर्टिक्युलर शब्दांची किंवा पर्टिक्युलर प्रोसिजरची ही जी टांगती तलवार या प्रॅक्टिशनरवर होती ती दूर होऊन त्यांच्या कायदेशीर अधिकारांना अधोरेखित करण्याचं काम हे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून होणार आहे। परिषद म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या माध्यमातून, आणि या गॅझेट नोटिफिकेशनमुळे गेल्या 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जात होतं, प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जात होतं आणि त्याची ते प्रॅक्टिस करत होते, ते अलाउड होतं, त्या प्रॅक्टिसचा स्कोप जो आहे त्याची चौकट जी आहे ती निश्चित करून कुठल्या पर्टिक्युलर सर्जरी अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत आणि त्या सर्जरीचा माध्यमातून ते रुग्णांची सेवा करू शकतात हे प्रकाशित करणारं एक नोटिफिकेशन गॅझेट हे भारत सरकारने प्रसिद्ध केलं आहे। याकरता मी सर्वप्रथम भारत सरकारचं, विशेषतः आयुष मंत्रालयाचं आणि सर्वात मुख्य म्हणजे भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद, त्याचे त्यावेळेचे आमचे आत्ताचे अध्यक्ष डॉक्टर जयंतराव देवपुराजी, त्यानंतर तेव्हाचे सर्व त्यांचे सहकारी, त्यांचं मी आभार मानतो। आणि या नोटिफिकेशनचं डॉक्टर विक्रांत पाटील, तर या नोटिफिकेशनचं मी स्वागत करतो आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी सुद्धा याचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलेलं आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। राज्यातील महाविकास आघाडी सरकार त्यांच्याच वजनाने पडेल, खासदार गिरीश बापट यांचा टोला। मी नामदार होण्यासाठी निवडणूक लढवत नाही तर प्रश्न सोडवण्यासाठी लढवत आहे, मनसे उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांचं मत। पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानीचा पाठिंबा। पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळत केलं आंदोलन। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। नमस्कार।